विचारमंथन या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या चर्चेला आपण पुन्हा पुढे नेऊया। उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त संकल्पात काही तरतुदी आणल्यात, काही योजना आणल्यात, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सर। तर अनेक वेगवेगळ्या तरतुदी किंवा योजना आणल्यात, जसं महिलांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणा, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा, तरुणांच्या बेरोजगारीवर म्हणा, किंवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची म्हणजे, तर अशा अनेक योजना आणल्या गेल्यात। त्यापैकी काही योजना आहे जसं स्वावलंबी शेतकरी, संपन्न शेतकरी, हे ब्रीदवाक्य जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी आता सध्या योजना काढवत आहे। तर मग याबद्दल तुमचं, या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? आता बी बियाणांसाठीची जी योजना आहे त्या बी बियाणांसाठीच्या योजनेमध्ये अनुदान, सिंचन सुविधा, बी बियाणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वगैरे या सगळ्या गोष्टींचा आज त्यांनी ह्या बजेटमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी ते बजेटमध्ये मांडलंय। आणि त्याच्यामध्ये जी शेतीपूरक हे उद्योग आहेत त्यांना उत्साहन झालं किंवा प्रोत्साहन देणं, त्याच्यानंतर शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमालाची साठवणूक, त्यासाठी प्रत्येक गावाला एक गोडाऊन वगैरे, ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी अत्यंत म्हणजे अर्थसंकल्पामध्ये नाव ठेवण्यासारखं असं फारसं काही नाहीये। अर्थसंकल्प जो त्यांनी मांडलेला आहे तो अर्थसंकल्प अतिशय चांगला मांडलेला आहे, परंतु विषय या ठिकाणी इथे येतो की आता तुमच्याकडे मुळात कालावधी किती शिल्लक आहे। तुमच्याकडे कालावधीच तेवढा नाही। आता नमो शेतकरी योजना जी आहे, नमो शेतकरी योजनेमध्ये महान सन्मान योजना निधी योजनेअंतर्गत आज तागायत 92,43,000 शेतकरी कुटुंबांना त्यांनी 5,318 कोटी, हा झाला मोठा एक फिगर, ही मोठी फिगर झालेली। 1 रुपयात पीक विमा योजना झाली। आता ह्या ज्या योजना आहेत हे सगळं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, या योजना, परंतु तुम्ही आता जो तुमच्याकडे उरलेला जो कालावधी आहे सरकारमध्ये, आता तुमच्याकडे उरलेले 5-6 महिने जे आहेत, यामध्ये तुम्ही काय देऊ शकणार आहात? अगदी याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी एक मोठा पेटर आहे, हा योजनांचा पेटर आहे, परंतु या योजनांचा जो पेटर आहे त्या पेटराचा तुम्हाला फायदा काय होणार आहे? ठीक आहे, या शेतकऱ्यांसाठी तुम्ही खूप सुंदर योजना आणल्यात, सुंदर योजना आहेत सगळ्या, कर्जमुक्ती योजना, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन देता, त्याच्यानंतर तुम्ही अतिरिक्त पेट्रोल डिझेल वाढीवरील जो मूल्यवर्धित कर आहे तो राज्यभरात समान करण्याची तरतूद केलेली आहे। मुख्यमंत्री अजित पवार हे जे म्हणतात सर, तसं बघायला गेलं तर सध्या आताच्या तारखेला शेतकऱ्यांच्या ह्या समस्यांना तोडच नाहीये, म्हणजे अगदी काहींच्या दुष्काळामुळे तर काहींना अतिपावसामुळे नुकसान झालंय, तर काहींना की कृषी क्षेत्र हे अतिशय सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे। पाऊस कमी पडला तरी त्या क्षेत्रावरती परिणाम होतो आणि अति पाऊस झाला तरी त्या क्षेत्रावर परिणाम होतो, म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह क्षेत्र असलेले क्षेत्र अगदीच। पण यावेळेस उन्हाचा तडाखा एवढा होता सर की काही भागांमध्ये दुष्काळाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाला। तर या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या व्यतिरिक्तही जे महाराष्ट्रातले वेगवेगळे पट्टे, जसं विदर्भ, मराठवाडा, या पट्ट्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत। तर या सगळ्या योजना व्याप्ता येतील का सरकारला? काय वाटतं तुम्हाला? काय आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादी योजना जाहीर करता, ती योजना नुसती जाहीर करून उपयोग नाही। खाली अधिकारी पातळीवरती, स्थानिक पंचायत पातळीवरती, स्थानिक ग्रामपंचायत पातळीवरती त्या योजनेसाठी किती कार्य केलं गेलंय। अगदीच आज आपण बघतो की पीक विमा जो आहे, पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही संकल्पना पूर्वीपासून आहे, त्यात नवीन काही फारसं काही झालेलं आहे असं काही भाग नाही, पण मागचे जे पीक विमे आहेत ते पीक विमे त्या शेतकऱ्यांना खरोखर किती उशिरा मिळाले काही का, आणि किती उशिरा मिळाले, आणि त्यानंतर ते उशिरा मिळाल्यानंतर ज्या वेळेला पुढच्या पिकाची गरज असते, ते मागच्या पिकाचा विमा पुढचं नष्ट झाल्यानंतर पुढच्या पिकासाठी गरज असते, तो जो कालावधी आहे त्या कालावधीनंतर अतिरिक्त कालावधी घेऊन तुम्ही जर ह्या गोष्टी करत असले, जर हे तुमचे विमे होत असले, तर त्याचा म्हणजे काय होतं, शेतकरी नाराज काय याच्या मूळ गाभ्यापाशी जा। शेतकरी का नाराज आहे? शेतकरी वर्ग नाराज असण्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण की तुम्ही योजना खूप मोठ्या सांगितल्या जातात, दिल्या पण जातात, पण त्या योजना खाली इम्प्लिमेंट होतात की नाही होत? खाली त्या योजनाच इम्प्लिमेंट होत नसतील तर तुम्ही त्या कितीही योजना बनवत राहिले त्याचा काही अगदी सर। आणि आकडेही मोठमोठे आहेत याबद्दलचे की एवढ्या शेतकऱ्यांना त्याची हे झाले, पण त्याबद्दलही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही
2,000 रुपये तिमाही, म्हणजे तुम्ही 12,000 रुपये एक योजना नमोद शेतकरी योजना, तुम्ही 12,000 रुपये त्या योजनेची करता काय. 12,000 रुपये त्या योजनेमध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी देताय वर्षाची. आज मला सांगा 2,000 रुपये 3 महिन्यामध्ये किंवा 6,000 रुपये 3,000 रुपये ही रक्कम त्या शेतकऱ्याला एक मदत किंवा सहकार्य म्हणून योग्य ठरते का. अगदीच. आजचा जर महागाईचा दर बघितला, आजची जी सामान्य बाजारातली परिस्थिती बघितली तर ती तुटपुंजी रक्कम आहे, तुटपुंजी रक्कम होते. दुधाच्या संदर्भात देखील हीच परिस्थिती आहे. आज तुम्ही इकडे दुधाचा दर, शेतकऱ्यांना दुधाचा दर तुम्ही इकडे वाढवता, लगेच तिकडे त्याचा परिणाम होतो. तिकडे लगेच डेऱ्या दुधाचा दर वाढवतात. आता जे दूध तुम्ही ज्या भावाने खरेदी करता आणि बाहेर ते प्रत्यक्षात बाजारामध्ये किती रुपये दरानं विकलं जातं, याच्यामधला तफावत जी आहे ती तफावत जोपर्यंत निघत नाही, डायरेक्ट तुम्ही ग्राहक ते शेतकरी यातली जी साखळी आहे त्या साखळीमध्ये किती मोठा गॅप आहे, हा गॅप जोपर्यंत तुम्ही तो संपवत नाही किंवा त्या गॅप बाबत काही कठोर निर्णय घेत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यालाही भाव जो आहे तुम्ही 1 रुपयाने वाढवला तरी देखील तिकडे पुढे भाव वाढतोच आहे. त्यामुळे ती दरी तशीच राहणार. अगदी कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं. आता खतांच्या बाबतीत बघा, खतं मिळेल अशी झाली होती. आता अशी परिस्थिती की खतं जी आहेत ती खतं काळ्या बाजाराने दिली जातात, ब्लॅक मार्केटिंग होत आहे खतांचं. मग यावरती तुमचा अंकुश आहे का. तुम्ही एवढे मोठे आकडे समोर सादर करता, एवढ्या मोठ्या आकड्यांमध्ये तुम्ही लाभ देतोय असं सांगता, परंतु प्रत्यक्षात जे ग्राउंडवरती त्या प्रत्यक्ष फील्डवरती त्या शेतकऱ्याला जर ब्लॅकने जर खतेच घ्यावी लागत असतील, बी बियाण्यामध्ये फसवला जात असेल, बी बियाणे जर तुम्हाला याच्यात घ्यावी लागत असतील, ब्लॅकने घ्यावे लागत असतील, तर तो शेतकरी विश्वास ठेवणार कसा. अर्थसंकल्प अतिशय सुंदर आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की हा अर्थसंकल्प अतिशय सुंदर आहे. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण प्राथमिक दृष्ट्या व्यवस्थित आखलेल्या आहेत, बरोबर बघितल्या तर ते चांगले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असणारा कालावधी, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही ते कसे इम्प्लिमेंट करतात, वास्तविकतेशी मेळ खात नाही. म्हणजे मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, मी हे अशा पद्धतीने करणार आहे, परंतु खाली ते इम्प्लिमेंट होत आहे का. ही जी यंत्रणा आहे तुमची, त्या यंत्रणेकडे तुमचं किती, त्या यंत्रणेवर तुमचा किती कंट्रोल आहे आणि त्या यंत्रणेनं तुम्हाला किती त्या प्रमाणामध्ये तुम्हाला सहकार्य केलंय किंवा ते इम्प्लिमेंटेशन केलंय हे बघा. आज तुम्ही खतं ब्लॅक मार्केटमध्ये आहेत, बी बियाणं ब्लॅक मार्केटमध्ये, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्याचा अर्थसंकल्पाशी दुरान्वयी संबंध आहे, पण राज्य सरकार म्हणून तुम्हाला या गोष्टींवर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. ते होत आहे का, ते होत नाहीये. हा महत्वाचा प्रश्न. अगदीच. त्यासोबत महिलांसाठीही निरनिराळ्या योजना, त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणा किंवा त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी यासाठी काढण्यात आलाय. तर त्याचाही काही इम्प्लिमेंट होत आहे, काय वाटतं तुम्हाला. 1,500 रुपये दर महिना जो आहे हा या महिलांना दिला जातो, चांगली गोष्ट आहे. पण हा निधी कधी मिळणार आहे आणि कधी त्यांना तो हातात पडणार आहे याच्यावर सुद्धा वॉच ठेवावं लागणार, याच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार. तुम्ही तो निधी दरमहा म्हणताय, परंतु जर तो निधी 3 आणि 4 महिन्यांनी त्यांना जर मिळायला लागला तर याच्यावरती सुद्धा म्हणजे हा शेवटी कुठे सगळा, कुठलीही घोषणा करा, तुम्ही कुठलीही घोषणा करा, तिच्या इम्प्लिमेंटेशन बाबत काय, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तिथे खालच्या स्तरावरती गाव पातळीवरती ती योजना खरोखर तितक्या या सचोटीनं राबवली जाते का, आणि खरोखर तिचे जे हे भागीदार आहेत तिचे जे. शिवाय मला एक महत्वाचा मुद्दा इथे विचारायचा होता की लोकांना ग्रामीण भागात, असं तुम्ही म्हणालात, या योजनांबद्दलची जागरूकता ही बऱ्याच ठिकाणी नसते, पण त्याच्यासाठीही काही करणं गरजेचं आहे असं वाटत नाही. आता तो काळ राहिला नाही. तुम्ही योजना इकडे जाहीर केली की जनतेपर्यंत ती लगेच पोहोचते, परंतु तुम्ही आता तुम्ही योजना टाकणार, याच्यानंतर तुम्ही तो GR जो आहे तो खाली येणार, खाली आल्यानंतर तो खाली झिरपत तो कधीपर्यंत येणार, आणि त्यामध्ये ती अधिकारी मंडळी किती उत्सुकता दाखवणार, हा एक महत्वाचा भाग आहे. त्या अधिकारी मंडळी त्यामध्ये किती उत्सुकता दाखवते, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तर या ज्या योजना आहेत त्या योजना खाली तुम्ही कशा इम्प्लिमेंट करता, गाव पातळीवर त्या कशा लागू करतात, याला देखील फार महत्त्व आहे. आज तुम्ही योजना, मी सांगतो हा अर्थसंकल्प तसा बघितला तर तो चांगला अर्थसंकल्प बनवलेला आहे. चांगला अर्थसंकल्प असताना त्यांनी जे त्याच्यामध्ये हे दिले, जनतेसाठी जी मुभा दिली, अनेक गोष्टी दिल्या आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने दिल्या,
पण त्या खाली इम्प्लिमेंट होताना काय होणार हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी सर, आणि एक खूप चांगली योजना आणली आहे की पिंक ई रिक्षा, जसे 17,000च्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी जे आहे ते अर्थसहाय्य करणार आहेत आणि त्यात 80 कोटी रुपयांचा निधी त्यांना मिळणार आहे. ही एक खूप चांगली योजना आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, म्हणजेच वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर हे मोफत देण्याचं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर 52,16,412 जवळपास लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ झाल्याचं सांगतात. आता मला एक गोष्ट सांगा की वर्षाला 3 सिलेंडर हे मुक्त द्यायचं तुमची घोषणा. आता वर्षाला 3 सिलेंडर तुम्ही मुक्त देत आहात. हे 3 सिलेंडर ते कुठल्या कामासाठी? एका घरामध्ये किमान 5 व्यक्ती तुम्ही गृहीत धरा, किमान 5 व्यक्ती आहेत. तुम्ही सरासरी वर्षाचा त्याचा सिलेंडर जो खर्च आहे, सिलेंडरचा जो त्यांचा खर्च आहे तो सर तुम्ही सरासरी बाहेर काढला तर 1.5 महिन्याला 1 सिलेंडर जनरली 5 व्यक्ती ज्या घरामध्ये आहेत त्यांना 1 सिलेंडर लागतो 1.5 महिन्याला सरासरी. त्या हिशोबाने तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्ही वर्षाला 3 सिलेंडर देतात. हे पूर्ण आहे का? हे पुरत आहेत का? मग या बाबतीत सुद्धा विचार प्रकर्षाने व्हायला पाहिजे की बाबा 3 सिलेंडर देऊन त्याच्यामध्ये त्या कुटुंबाला काय मिळतं. बरं सर, याच्यामध्ये जी सिलेंडरची किंमत आहे ती पण जर त्याचा पण परिणाम होतोच या गोष्टीवर की जर सिलेंडरची किंमत सिलेंडर मुक्तच देत आहेत ना. 3 सिलेंडर वर्षाला तुम्ही मुक्त देणार आहात. त्या मुक्त देण्याच्या प्रकारामध्ये तुम्ही त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते 3 सिलेंडर पुरतात का? अगदीच. तुम्ही म्हणजे ही अपूर्णच योजना म्हणावी लागेल. नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा सर झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,000 45 कोटी 76 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. हे रेग्युलर आहे. याच्यामध्ये काय होते हे सरकारने बऱ्याचदा दिलेले आहेत अशा पद्धतीच्या. आणि त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या अशा अनेक वेगवेगळ्या समस्यांसाठी शेतकऱ्यांना जे आहे त्याची भरपाई म्हणून अनेक योजनांचा इथे तरतुदी करण्यात येते. त्याचबरोबर नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करावी. खरीप हंगामासाठी सुद्धा 2040 तालुक्यांमध्ये 2023 मध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ, तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होती. तर तेव्हा त्या सवलतीला हा अर्थसंकल्प चांगला आहे. परंतु दूरदृष्टीने जर या अर्थसंकल्पाचं जर आपण निरीक्षण केलं तर या अर्थसंकल्पामध्ये जे आता नुकसानीचे पंचनामे असो किंवा बाकीच्या ज्या बाबी असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला करताना तुम्ही खाली त्या किती पटकन इम्प्लिमेंट होतं हे बघणं गरजेचं आहे. तर आताच आपले मुख्य संपादकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला अनेक उपयुक्त माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्याबरोबर या सगळ्या योजनेचा एकंदरीत आढावा त्यांनी यावेळी घेतलाय. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत यावेळी करण्यात आली होती. त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. तसेच नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने त्यांना मदत करण्यात आली. अशा अनेक प्रकारच्या निरनिराळ्या योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहेत. अशा प्रकारची आज अर्थसंकल्पना जी आहे ती मांडली गेली होती. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे त्याच्या अंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबियांना 5,318 कोटी 47 लाख रुपये हे अनुदान देण्यात येण्याचं देखील यावेळी सांगितलं आहे. आणि जसं आपल्याला आपल्या यश ठोंबरे सरांनी सांगितलं की कशा प्रकारे जे आहे या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी, ह्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी जो आहे तो एक विशिष्ट काळ लागणार आहे, जो आत्ता सध्या वस्तुस्थिती पाहता, आताची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे फार कमी काळ आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि 1 रुपयात पीक विमा ही सुद्धा योजनेबद्दल आपल्याला ठोंबरे सरांनी माहिती दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण हे देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे
ती राबवली जाणार आहे, ज्याचा खूप फायदा होणार आहे युवा तरुणांना. बेरोजगार जे तरुण आहेत, ज्यांना बऱ्याच प्रमाणात जे आहे काम मिळवण्यासाठी कुठेतरी त्यांची कार्यशैली कमी पडते असं वाटतं, त्या ठिकाणी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामुळे ते आपल्या कामामध्ये निपुण होतील आणि त्यांना पुढे जाऊन जे आहे बेरोजगारीशी झगडावं लागणार नाही, तर त्यांना लवकरात लवकर त्या आपली जी कामाची आहे त्यांची पात्रता ओळखून जे आहे त्यांना त्यांच्या योग्यतेचं काम मिळेल. त्याचबरोबर प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्या वेतन आणि दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये हा खर्च या ठिकाणी येणार आहे. त्याचसोबत शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्यप्रशिक्षण देणार आहे. पुन्हा एकदा मी ते सांगते की प्रशिक्षण, मुलांना योग्य ते प्रशिक्षण मिळाल्यानं, जसं शासनाच्या योजनांची ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना आहे, त्यामुळे अनेक युवकांना, युवा पिढीला, तरुणांना, जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना मुख्यतः या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. जागतिक बँक सहाय्यित 2,307 कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपाययोजना, ज्ञान आणि कौशल्य विकास असा 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ मॉडेल ITI म्हणा, जे आता सध्या ज्यात अनेक वेगवेगळे क्षेत्र आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभाग आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना काम करता येतं. जागतिक कौशल्य केंद्र म्हणा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ म्हणा, डेटा सेंटर, अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्याची अत्यंत गरज आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे एक काळ होता या सगळ्या संस्थांना खूप महत्त्व दिलं जायचं आधी, कारण ITI म्हणा किंवा या सगळ्या संस्थांना जे आहे ते एकेकाळी खूप महत्त्व होतं आणि त्यावेळेस या सगळ्या क्षेत्रातून प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना एका चांगल्या हुद्द्यावर काम मिळायचं, एका चांगल्या पगाराची नोकरी मिळायची. मात्र तो काळ आता राहिलेला नाहीये. या सर्व संस्थांना जसं ITI म्हणा किंवा जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, या सर्वांना आजकाल तेवढं महत्त्व दिलं जात असल्याचं दिसत नाहीये आणि ती ही एक गांभीर्याची गोष्ट आहे आणि त्याचं बळकटीकरण, कारण त्याचं मूळ कारणच आहे की कुठेतरी ती दुबळी होत चालली आहे असं जाणवतंय प्रकर्षाने की त्या शिक्षणाला इतकं महत्त्व राहिलेलं नाही. बऱ्याच गोष्टीमध्ये जे आहे ते आता आधुनिकीकरण आलेल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचं मॉडर्नायझेशन झालंय, खूप मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी आता हाय टेक्नॉलॉजी यूज करून, तंत्रज्ञान वापर करून होत आहे. त्यामुळे आजकाल या कुठेतरी ह्या सगळ्या संस्थांना विशेष बळकटी देणे, या सगळ्याचा विचार करून हे फार महत्त्वाचं आहे. ज्यामुळे याला जर बळकटी मिळाली तर ज्या मुलांनी काही वर्षांपूर्वी जे आहे या सगळ्या संस्थांमधून प्रशिक्षण घेतले त्यांना या गोष्टीचा निश्चितच फायदा होईल. त्याचबरोबर पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड, सातारा जिल्हा किंवा अवसरी म्हणा किंवा खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा ह्या गोष्टीला, ह्या सगळ्या संस्थांना सुद्धा, म्हणजे या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील, तालुक्यातील जे आहे संस्थांना एक बळकटी मिळेल. सेंटर ऑफ एक्सलन्स या नावातच संपूर्ण आपण एक आपल्याला अंदाज येऊ शकतो की सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच त्या गोष्टीला आणखी बळकट करणारे आणि त्याची मान्यता जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे यावर या सुद्धा भविष्यात ही जी बळकटीकरण आहे ते खूप फायदेशीर ठरणार आहे. तर अशा प्रकारच्या अनेक योजना ज्या आहेत त्या सध्या राबवल्या जात आहेत आणि त्या योजना राबवण्याचा चर्चा केलेली आहे आणि त्या राबवण्यात येणार आहेत आणि काही तर ऑलरेडी आधीपासूनच सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा निश्चितच आपल्या नागरिकांना होईल अशी अपेक्षा सध्या सर्वच नागरिक बाळगतायत. त्यामुळे या चर्चेला आपण पुन्हा पुढे नेऊयात. तोपर्यंत घेऊयात इथे एक छोटीशी विश्रांती. पाहायला विसरू नका न्यूज 24 मराठी.